संत तुकाराम महाराज अभंग. मी तुझा दास तुझ्या हाती, तुका म्हणे हरी माझी माती. निरूपण मेघा देशमुख चौहान. मी तुझा दास तुझ्या हाती, तुका म्हणे हरी माझी माती. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांच्या भक्ती मार्गातील गहन विचारांचा, आध्यात्मिक समर्पणाचा उत्कृष्ट नमुना आहे. या अभंगात संत तुकारामांनी भक्त आणि परमेश्वर यांच्यातील नात्याचा, तसेच जीवनातील परमेश्वराच्या सर्वोच्च स्थानाचा, भक्ताच्या पूर्ण समर्पणाचा भाव व्यक्त केला आहे. हा अभंग केवळ 2 ओळींचा असला तरी त्यात आध्यात्मिक दृष्टिकोन, तर्कसंगतता आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता यांचा समावेश आहे. हा अभंग संत तुकारामांच्या भक्तिमार्गातील परमेश्वराप्रती पूर्ण समर्पणाचा संदेश देतो. मी तुझा दास तुझ्या हाती. इथे तुकाराम स्वतःला परमेश्वराचा दास म्हणवतात. आपले संपूर्ण जीवन परमेश्वराच्या हाती आहे असे सांगतात. भक्ती मार्गात दास्यभाव एक महत्वाचा प्रकार आहे, ज्यामध्ये भक्त स्वतःला परमेश्वराचा नम्र सेवक मानतो. या ओळीत तुकारामांनी स्वतःचा अहंकार पूर्णपणे सोडून दिला आहे. परमेश्वराच्या इच्छेला आपल्या जीवनाचे एकमेव मार्गदर्शक मानले आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा दास्यभाव भक्ताला अहंकार मुक्त करतो. जेव्हा भक्त स्वतःला परमेश्वराचा दास मानतो, तेव्हा तो स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, लौकिक बंधनापासून मुक्त होतो. परमेश्वराच्या हाती स्वतःला समर्पित करणे म्हणजे जीवनातील सर्व चिंता, दुःख, जबाबदाऱ्या परमेश्वरावर सोपवणे. यामुळे भक्ताला आंतरिक शांती मिळते आणि तो परमेश्वराच्या कृपेच्या अधीन राहतो. संत तुकारामांच्या मते भक्त स्वतःला परमेश्वराचा नम्र सेवक मानतो. याचा अर्थ असा आहे की स्वतःचा अहंकार पूर्णपणे सोडून देणे, परमात्म्याच्या इच्छेपुढे समर्पण करणे होय. भक्ती ही एक मनोदशा आहे, जी गणित किंवा तर्काने नव्हे, तर प्रेम, श्रद्धा, पूर्ण समर्पणाने परिपूर्ण होते. संत तुकाराम सांगतात की खरा भक्त तोच आहे जो स्वतःला परमेश्वराच्या हातात सोपवतो. जणू तो स्वतःचा मालक नसून परमात्म्याचा एक नम्र दास आहे. यात मी आणि तू यांचा भेद मिटतो. भक्त आणि परमात्मा एकरूप होतात. भक्तीचा मार्ग हा बाह्य विधी किंवा कर्मकांडावर अवलंबून नाही, तर अंतर्मनातील प्रेम, विश्वासावर आधारित असतो. संत तुकारामांच्या मते भक्ती म्हणजे मनाचा मंदिरात प्रवेश, जिथे परमात्मा आधीच वास करतो. भक्त स्वतःला नम्र सेवक मानतो, तेव्हा तो आपल्या अहंकाराला, स्वार्थाला, सांसारिक इच्छांना परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. ही नम्रता म्हणजे स्वतःला पूर्णपणे रिकामे करणे, जेणेकरून परमात्म्याची कृपा त्याच्यामध्ये संपूर्णपणे भरू शकेल. संत तुकाराम यांनी भक्तीला एक आंतरिक यात्रा म्हटली आहे, जिथे बाह्य शास्त्र किंवा संप्रदाय महत्वाचे नसतात. भक्ती ही एक अवस्था आहे जिथे भक्त स्वतःला परमेश्वराचा भाग मानतो. त्याच्या प्रत्येक कृतीत परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेतो. यात कोणतेही बंधन किंवा दबाव नसतो, फक्त प्रेम आणि स्वातंत्र्य असते. खरा भक्त तो आहे जो परमेश्वराला आपल्या हृदयात अनुभवतो आणि प्रत्येक क्षण त्याच्यासाठी एक प्रार्थना बनतो. ही नम्रता आणि समर्पणाची भावना भक्ताला परमात्म्याशी जोडते, जिथे तो स्वतःला केवळ सेवकच नव्हे,
तर परमेश्वराचा अविभाज्य अंश समजतो. मी तुझा दास तुझ्या हाती. या ओळीमागील तर्क हा आहे की मानवी जीवनातील सर्व दुःखांचे मूळ हे अहंकारात आहे. जेव्हा माणूस स्वतःला स्वतंत्र आणि सर्वस्व मानतो तेव्हा तो इच्छा, अपेक्षा, लालसांच्या जाळ्यात अटकतो. परंतु जेव्हा तो स्वतःला परमेश्वराचा दास मानतो तेव्हा त्याचा अहंकार नष्ट होतो आणि तो लौकिक बंधनापासून मुक्त होतो. हा तर्क वैदिक तत्वज्ञानातही दिसतो, जिथे आत्म्याला परमात्म्याचा अंश मानले जाते. तुकारामांचा हा अभंग या तत्वाला पुष्टी देतो की परमेश्वराच्या इच्छेपुढे समर्पण केल्याने जीवनातील सर्व चिंता आणि दुःखांचा अंत होतो. तुका म्हणे हरी माझी माती. इथे तुकारामांनी परमेश्वराला आपल्या जीवनाचा आधार, मूळ मानले आहे. मराठीत माती हा शब्द जीवनाचा आधार, मूळ किंवा सृष्टीचा पाया दर्शवतो. येथे तुकाराम सांगतात की त्यांचे संपूर्ण अस्तित्व, देह, मन आणि आत्मा हे परमेश्वराने बनवले आहे आणि त्याच्याच इच्छेने चालते. ही ओळ सृष्टीच्या उत्पत्तीचा, परमेश्वराच्या सर्वव्यापी शक्तीचा दाखला देते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही ओळ भक्ताला आपल्या मर्यादित स्वरूपाची, परमेश्वराच्या अमर्यादित शक्तीची जाणीव करून देते. मानवी जीवन हे मातीपासून बनले आहे आणि मातीप्रमाणेच नश्वर आहे, परंतु त्यामागील शक्ती ही परमेश्वराची आहे. या जाणीवेमुळे भक्ताला आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजतो आणि तो परमेश्वराच्या जवळ येतो. संत तुकाराम यांच्या मते देह, मन आणि आत्मा हे परमेश्वराच्या सृजनाचे अविभाज्य भाग आहेत, जे त्याच्या इच्छेनुसार कार्य करतात. देह हा भौतिक स्तर आहे, जो परमेश्वराच्या अनंत चेतनेचा एक मूर्त स्वरूप आहे. तो केवळ हाडामासाचा संच नाही, तर त्यात परमेश्वराची चैतन्य शक्ती लपलेली आहे. संत तुकाराम म्हणतात की देह हा आत्म्याचा मंदिर आहे, जिथे परमेश्वराचा प्रकाश निवास करतो. परंतु देहाला स्वतंत्र समजण्याची मानवी चूक त्याला मर्यादित करते. मन हे विचार, भावना आणि इच्छांचे क्षेत्र आहे, जे सतत गतिमान आहे. संत तुकाराम यांच्या दृष्टीने मन हे परमेश्वराच्या इच्छेचा एक खेळ आहे, परंतु त्याचा अहंकार माणसाला परमेश्वरापासून दूर ठेवतो. मनाला शांत करून व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेशी एकरूप होऊ शकते. मनाला दमन न करता स्वीकारले पाहिजे, कारण त्यातूनच समाधीचा मार्ग उघडतो. आत्मा हा परमेश्वराचा शुद्ध अंश आहे, जो अनादी आणि अविनाशी आहे. संत तुकारामांच्या मते आत्मा हा परमेश्वराशी जोडलेला आहे आणि तो जीवनाचा खरा आधार आहे. आत्म्याला जाणणे म्हणजे परमेश्वराला जाणणे. परमेश्वराची इच्छा ही कोणतीही बाह्य शक्ती नाही, सर्व काही आपल्याच आत्म्यातून प्रगट होते. देह, मन आणि आत्मा यांचे संतुलन साधून व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेशी तादात्म्य पावते. संत तुकाराम यांचा संदेश आहे की देह आणि मनाला नाकारण्याऐवजी त्यांचा स्वीकार करा, कारण ते परमेश्वराच्या इच्छेचीच अभिव्यक्ती आहेत.
आत्मजागृतीद्वारे आपण या तिन्ही स्तरांवर परमेश्वराशी जोडले जाऊ शकतो, जिथे सर्व काही त्याच्या इच्छेनुसार चालते आणि जीवन एक आनंदमय नृत्य बनते. हरी माझी माती. इथे तर्क, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून समजावून घेता येतो. वैज्ञानिक दृष्ट्या मानवी शरीर हे मातीपासून म्हणजे प्रकृतीच्या पंचमहाभूतांपासून बनले आहे आणि त्याचे मूळ निसर्गात आहे. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही माती परमेश्वराच्या इच्छेने, शक्तीने चैतन्य प्राप्त करते. संत तुकाराम हा तर्क पुढे नेतात की परमेश्वर हाच जीवनाचा खरा आधार आहे. ज्याप्रमाणे मातीशिवाय झाड उभे राहू शकत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही. हा अभंग त्याच्या साध्या शब्दांमुळे सर्वसामान्य माणसाला समजण्यास सोपा आहे, परंतु त्यामागील अर्थ अत्यंत गहन आहे. संत तुकारामांनी भक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केलाय. मी तुझा दास आणि हरी माझी माती, या दोन साध्या वाक्यांमध्ये त्यांनी भक्तीचा सार सांगितला आहे. तो सार म्हणजे परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि स्वतःला त्याच्यापुढे समर्पित करणे. या अभंगात कोणताही जटिल तत्वज्ञानाचा उल्लेख नाही, तरीही तो भक्तीच्या मूळ तत्वांना स्पर्श करतो. संत तुकारामांच्या मते परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि स्वतःला त्याच्यापुढे समर्पित करणे म्हणजे श्रद्धेची पराकाष्ठा, आत्म्याचा पूर्ण समर्पणाचा अनुभव आहे. संत तुकाराम विश्वास आणि श्रद्धा यामधील फरक स्पष्ट करतात. विश्वास हा बाह्य गोष्टींवर आधारित असतो, जिथे तर्क, गणित आणि प्रमाणांचा आधार घेतला जातो. परंतु श्रद्धा ही हृदयाची समग्रता आहे, जिथे कोणताही विरोध, संशय किंवा द्वंद्व नसते. परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे म्हणजे मनाला प्रेमाने, रहस्यमयतेने भरून टाकणे, जिथे व्यक्ती स्वतःला पूर्णपणे अस्तित्वाच्या हवाली करते. संत तुकाराम सांगतात की समर्पण हा परमात्म्याशी एकरूप होण्याचा पहिला टप्पा आहे. हे समर्पण भयमुक्त आणि प्रेमाने परिपूर्ण असावे. जेव्हा व्यक्ती स्वतःला परमेश्वरापुढे समर्पित करते, तेव्हा ती स्वतःच्या अहंकारापासून मुक्त होते. हा अहंकारच माणसाला परमेश्वरापासून दूर ठेवतो. समर्पण म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसर्जित करणे, जिथे मीचा भाव संपतो आणि फक्त परमेश्वराशी एकरूपता राहते. संत तुकारामांच्या मते परमेश्वर हा कोणताही बाह्य देवता नाही, तर तो आपल्या आत्म्याचा स्रोत आहे. श्रद्धा ही तिसरा डोळा आहे, जो प्रेम आणि विश्वासाने उघडतो. हा अनुभव तर्काच्या पलीकडे आहे, जिथे व्यक्ती परमेश्वराला प्रत्यक्ष अनुभवते. समर्पणातूनच हा अनुभव घडतो, जिथे मन शांत होते, आत्म्याचा साक्षात्कार होतो. असे समर्पण जीवनाला आनंदमय, अर्थपूर्ण बनवते, जिथे व्यक्ती परमेश्वराच्या प्रेमात, विश्वाच्या सन्नादात विलीन होते. थोडक्यात संत तुकाराम यांच्यासाठी परमेश्वरावर विश्वास आणि समर्पण म्हणजे स्वतःला प्रेमाने, श्रद्धेने अस्तित्वाच्या हवाली करणे, जिथे अहंकार विसर्जित होऊन
आत्म्याचा परमेश्वराची सन्नाद होतो. हा अनुभव जीवनाला परम आनंद, शांती प्रदान करतो. संत तुकारामांनी भक्तीचा मार्ग सर्वांसाठी सुलभ केला आहे. या अभंगातील साधे शब्द सर्वसामान्य माणसाला परमेश्वराशी जोडतात. हा तर्क आहे की भक्तीला कोणत्याही जटिल कर्मकांडांची, ज्ञानाची गरज नाही. केवळ नम्र भाव, समर्पण यामुळे कोणीही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. हा अभंग सर्व जाती, धर्म, समाजातील स्तरातील, सामाजिक स्तरातील लोकांसाठी समान आहे, ज्यामुळे भक्तीचा मार्ग सर्वसमावेशक बनतो. या अभंगात शरणागतीचा भाव प्रबळ आहे. तुकारामांनी स्वतःला परमेश्वराच्या हाती सोपवले आहे, ज्यामुळे त्यांना जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली आहे. शरणागती म्हणजे केवळ परमेश्वरापुढे झुकणे नव्हे, तर आपल्या जीवनातील सर्व गोष्टी, सुख दुःख, यश अपयश परमेश्वराच्या इच्छेवर सोपवणे, परमेश्वराला आपले जीवन समर्पित करणे. या भावनेमुळे भक्ताला आंतरिक शांती, परमेश्वराशी एकरूप होण्याची अनुभूती मिळते. संत तुकाराम सांगतात की शरणागती म्हणजे स्वतःला विश्वाच्या प्रवाहात वाहत घालणे. जसे नदी समुद्राला मिळते, तशी व्यक्ती परमेश्वराच्या असीमतेत विलीन होते. यात भक्ती आणि विश्वास यांचा संगम आहे. पण हा विश्वास अंध नाही, तो प्रेम आणि जागरूकतेच्या आधारावर उभा आहे. शरणागती करताना व्यक्तीला आपल्या मर्यादित अस्तित्वाची जाणीव होते आणि ती परमेश्वराच्या अनंत सामर्थ्याशी जोडली जाते. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी संत तुकाराम भक्ती आणि आत्मनिरीक्षण यांचा मार्ग सुचवतात. शरणागती म्हणजे लढणे नव्हे, तर स्वीकार आहे. जीवन जसे आहे तसे स्वीकारणे, यात दुःखाला नाकारणे नाही, तर त्याला प्रेमाने आलिंगन देणे आहे. संत तुकाराम यांच्या शब्दात शरणागती ही स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही सर्व काही परमेश्वराला अर्पण करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या बंधनातून मुक्त होता. शरणागती ही एक कला आहे, जी सतत सजगतेने, प्रेमाने जोपासावी लागते. ती तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जाते, जिथे तुम्ही आणि परमेश्वर यांच्यातील भेद मिटतो. संत तुकाराम यांचा संदेश स्पष्ट आहे. शरणागती ही कमजोरी नाही, तर परम सामर्थ्य आहे, जिथे तुम्ही स्वतःला पूर्णपणे विश्वाच्या हवाली करता, जीवनाचा खरा आनंद अनुभवता. शरणागतीचा तर्क हा आहे की जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादित सामर्थ्यावर अवलंबून राहतो, तेव्हा तो चिंता, तणाव, भय यांच्या आहारी जातो. परंतु जेव्हा तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि स्वतःला त्याच्या हाती सोपवतो, तेव्हा त्याला मानसिक शांती मिळते. हा तर्क आधुनिक मानसशास्त्रातही दिसतो, जिथे नियंत्रण सोडून देणे हा तणावमुक्तीचा एक मार्ग मानला जातो. संत तुकारामांचा हा अभंग असाच संदेश देतो की परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने जीवनातील सर्व चिंता दूर होतात. शरणागतीचा तर्क संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनातील मर्यादित सामर्थ्य, अहंकार यांच्यावर अवलंबून राहण्याच्या परिणामांवर आधारित आहे. जेव्हा माणूस स्वतःची बुद्धी, शक्ती, नियंत्रणावर अवलंबून राहतो, तेव्हा तो स्वतःला मर्यादित करतो. या मर्यादांमुळे चिंता, तणाव, भय निर्माण होतात, कारण तो सतत जीवनातील अनिश्चितता, आव्हानांशी झगडत राहतो. संत तुकाराम म्हणतात की ही अवस्था अहंकाराची आहे, जिथे माणूस स्वतःला विश्वाचा केंद्रबिंदू मानतो
आणि सर्व काही स्वतःच्या सामर्थ्याने साध्य करण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा प्रयत्न व्यर्थ ठरतो, कारण मानवी सामर्थ्य मर्यादित आहे आणि विश्वाच्या विशालतेची तुलना करता ती नगण्य आहे. संत तुकारामांच्या मध्ये शरणागती ही प्रक्रिया विश्वावरील पूर्ण विश्वास स्वीकृती आहे. जेव्हा माणूस आपला अहंकार सोडतो, स्वतःला परमेश्वराच्या हाती सोपवतो, तेव्हा तो स्वतःच्या कृतींचा भार, अपेक्षांचे ओझे टाकून देतो. यामुळे त्याला मानसिक शांती, स्वातंत्र्य मिळते. शरणागतीचा अर्थ लढणे थांबवणे नाही, तर जीवनाच्या प्रवाहाशी एकरूप होणे आहे. संत तुकाराम सांगतात की शरणागती ही कमजोरी नाही, तर खरी शक्ती आहे. कारण ती विश्वाशी एकरूप होण्याची क्षमता दर्शवते. एका गावात एक वृद्ध साधू राहत होता. तो नेहमी शांत आणि समाधानी दिसायचा. गावकरी त्यांच्याकडे सुखदुःखाच्या प्रश्नासहित. एकदा एक तरुण त्याच्याकडे आला आणि म्हणाला, मला माझ्या जीवनात शक्ती हवी आहे, पण शरणागती म्हणजे कमजोरी वाटते. साधू हसला आणि म्हणाला, चल माझ्यासोबत नदीकाठी. तिथे एक मजबूत वृक्ष आणि एक लवचिक बांबू उभा होता. साधूने विचारले, हा वृक्ष आणि बांबू यापैकी कोण अधिक शक्तिशाली आहे? तरुणाने वृक्षाकडे बोट दाखवले. हा वृक्ष, कारण तो मजबूत आणि आडमुठा आहे. साधूने सांगितले, थांब, वादळ येऊ दे. काही दिवसांनी वादळ आले. वृक्षाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, पण वादळाच्या जोराने तो मुळासकट उन्मळून पडला. बांबू मात्र वादळासोबत लवचिकपणे वाकला आणि वादळ थांबल्यावर पुन्हा उभा राहिला. साधू म्हणाला, शरणागती म्हणजे वाकणे, विश्वाशी एकरूप होणे. बांबूने वादळाला विरोध केला नाही, त्याच्याशी ताळमेळ ठेवला. हीच त्याची खरी शक्ती आहे. इथे आपल्याला हे शिकवले गेले आहे की शरणागती म्हणजे कमजोरी नव्हे, तर विश्वाच्या प्रवाहाशी एकरूप होण्याची कला आहे. जेव्हा आपण अहंकार सोडून विश्वाच्या जीवनाच्या लयबद्धतेसोबत वाहतो, तेव्हा आपल्याला खरी शक्ती प्राप्त होते. शरणागती म्हणजे विश्वावर विश्वास ठेवणे, त्याच्या इच्छेशी एक होणे. ही शक्ती आपल्याला अंतःकरणातून अखंड शांती, सामर्थ्य देते, जी कोणतीही बाह्यबल कधीच देऊ शकत नाही. शरणागतीमुळे माणूस चिंतामुक्त होतो, कारण तो विश्वावर विश्वास ठेवतो की सर्व काही योग्य दिशेने घडेल. हा विश्वास त्याला भय आणि तणावापासून मुक्त करतो आणि जीवनाला एक नवीन अर्थ देतो. संत तुकारामांच्या शिकवणीनुसार शरणागती ही स्वतःला साक्षीपतेच्या बंधनातून मुक्त करण्याची आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया आहे, ज्यामुळे खरी शांती आणि आनंद प्राप्त होतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.